नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे वेगवेगळे पदभरती निघालेले आहेत. जसं ॲग्रिकल्चर असिस्टंट, वायरमॅन, ट्रॅक्टर ड्रायव्हर. हे कंत्राट पद्धतीनं 11 महिन्यासाठी फॉर्म भरण्यात येत आहे. त्याच्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पदे कोणकोणते आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. ॲज वेल ॲज हे PDF पाहिजे असेल आणि हे PDF जे आहे तिन्ही याचा फॉर्मॅट जर तुम्हाला ॲड मराठी स्वरूपात वाचायचे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲज वेल ॲज आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. अपकमिंग भरतीच्या अपडेट्ससाठी जेही नोकऱ्या येतात तिथं आम्ही टाकत राहतो व्हिडिओ बनवायच्या आधी. सो तिथे तुम्ही चेकआउट करू शकता, ग्रुप जॉईन करू शकता. तर पाहूया, सर्वप्रथम पाहूया, यांनी 3 PDFs दिलेले आहेत, प्रत्येकी 3 जे वेगवेगळे पद आहेत त्यासाठी. सर्वप्रथम जे हे PDF तुमच्या समोर आहे ते आहे वायरमॅन या पदासाठी. त्याचं एक पद आहे. याचा जो फिक्स पे आहे तो 18,000 आहे, म्हणजे 18,000 मानधन. याच्यासाठी जे इसेन्शियल क्वालिफिकेशन लागणार आहे ते आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इन डॉक्युमेंटेशन विथ मिनिमम 55%. म्हणजे या वायरमॅनच्या या पदासाठी तुमच्याकडे डिप्लोमा पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अंतर किंवा इक्विलंट त्याच्या रिगार्डिंग ही तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. दुसरं जे पद आहे ते आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर. याचा फिक्स पे जो आहे तो 15,000 रुपये आहे. याचं इसेन्शियल क्वालिफिकेशन खूप सोपं आहे. 12th पास तुम्ही असले पाहिजे. ट्रॅक्टर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे विथ मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स. तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. आणि तिसरं आणि शेवटचं पद आहे ॲग्रिकल्चर असिस्टंट, ज्याला कृषी सहाय्यक म्हणलं जातं. याची 2 पदे आहेत. याचा फिक्स पे आहे 15,000 रुपये. याच्यासाठी तुमच्याकडे ॲग्रिकल्चरची किंवा इक्विलंट डिग्री असणे गरजेचे आहे. विथ मिनिमम 55% मार्कने तुम्ही पास आउट असले पाहिजे. तर हे तिन्ही पदे जे आहेत ते भरण्यात येत आहेत, ज्याच्यामध्ये जे वायरमॅनचं एक पद आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हरचं एक पद आहे आणि कृषी सहाय्यक म्हणजे जे ॲग्रिकल्चर असिस्टंट आहे त्याचे 2 पदे आहेत. बाकी नेचर ऑफ वर्क दिलेला आहे. म्हणजे हे जे पद आहेत फॉलोइंग त्यांची काम काय आहेत ते इथं दिलेले आहेत. जर तुम्हाला हे माहीत करून घ्यायचं असेल काम काय असतं, ॲक्च्युली तुम्हाला माहीतच असेल, पोस्ट बघूनच कळतं, पण जरी माहीत नसेल की कशा प्रकारे काम केलं जातं, म्हणजे ह्याच्यात काय काय पद आहे जे तुम्हाला फील्डवर जाऊन काम करावं लागेल, काय काय करावं लागेल, ही माहिती नेचर ऑफ वर्कमध्ये देण्यात आलेली आहे. टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत. खूप सिंपल आहे आणि तिन्ही पदासाठी सेम आहे. टर्म्स अँड कंडिशन सिंपल. तुम्हाला जे 100 रुपीजचा बॉन्ड पेपर आहे त्याच्यावरती तुमच्या डिटेल्स म्हणजे ते लिहून देणे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे. यांची जे हे आहे पत्ता आहे, या पत्त्यावर तुम्हाला बाय हँड स्वतः जाऊन किंवा डायरेक्टली पोस्टाने पाठवून तुम्हाला जे आहे डेट जी दिलेली आहे 26/12/2025 इथपर्यंत, म्हणजे ह्या डेटच्या आधी तुम्हाला डॉक्युमेंटेशन द्यायचे आहे. त्याच्यामध्ये ज्याही पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात ते पद, तुमचे इसेन्शियल क्वालिफिकेशन, ॲज वेल ॲज यांच्या जे बँक आहे यांचा बँक कोड, यांचा जो IFSC कोड दिलेला आहे, बँक अकाउंट नंबर दिलेला आहे, तर 500 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. त्याची रिसिप्टसुद्धा जोडून जी आहे ती पाठवायची आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे 26 तारखेच्या आधी जे आहे ते ॲप्लिकेशन करायचे आहे. खूप सिंपल आहे. काही पदांसाठी 12वी पास आहे, काही पदं जे आहे ते इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा पाहिजे आणि एक जे पद आहे त्यासाठी जे आहे तुम्हाला ॲग्रिकल्चरची डिग्री असली पाहिजे. 11 महिन्यांच्या करार पद्धतीवर हे पद जे आहे ते भरण्यात येत आहे. सो मेक शुअर तुम्ही ज्याच्यासाठी इच्छुक असाल तर हे पद तुम्ही नक्की भरा. ॲज वेल ॲज हे PDF जे आहे ते डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहे. तिथे रीड करून तुम्ही जे आहे हे PDF डाउनलोड करून वाचू शकता किंवा मराठी स्वरूपात ती माहिती वाचू शकता. तसेच आमचे ग्रुप जॉईन करायला विसरू नका. या व्हिडिओ बनवायच्या आधी आपण तिथे आर्टिकल टाकत राहतो, नवीन पदभरती ज्या अपडेट्स आहेत त्याही टाकत राहतो. सो मेक शुअर तुम्ही ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला टाईम टू टाईम वेगवेगळ्या पदभरती, मग जे गव्हर्नमेंट जॉब असतील, खाजगी जॉब असतील, सगळ्या तिथं आम्ही टाकत राहतो. मित्रांनो, याच्याबद्दल काही जर प्रश्न असतील किंवा इतर काही तुमचे क्वेश्चन असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.